नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव, आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण, अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्र प्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. नमस्कार. वंदनीय दादांच्या कार्यात 1955 ते 56 पासून सहभागी असणारे आपले ज्येष्ठ गुरुबंधू श्री बापू ओगले यांना फेब्रुवारी 2024 रोजी साई चरणी देवाज्ञा झाली. आदरणीय बापू ओगले यांना दादांच्या माध्यमातून अनेक विभूतींच्या आशीर्वादाचा आणि मुलाखतीचा लाभ झाला. कार्याच्या या आरंभीच्या टप्प्यात ध्वनिमुद्रण अथवा तत्सम तंत्रज्ञानाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना सुद्धा कार्य केंद्रावर होणाऱ्या मुलाखतीची नोंद अत्यंत साक्षेपाने आपल्या हस्ताक्षरात करून ती आपल्यासाठी उपलब्ध करून देणाऱ्या बापू ओगले यांच्या लेखणीतून साकार झालेले आद्यपीठ द्वारकामाई तसेच इमान रखना यासारखे सुंदर प्रत्ययकारी लेख आपणाला परिचित आहेतच. आज आपण गुरुसंवाद या आपल्या मालिकेमध्ये बापू ओगले यांच्या कन्या सौ वसुंधरा श्याम कुलकर्णी, प्रतिमा राखे आणि माया कुलकर्णी यांच्याशी संवाद साधणार आहोत. वाचक स्वर विश्वास दामले. नवीन भक्तभाविक आपल्या केंद्रावर येतात. त्यामध्ये त्यांना काय मार्गदर्शन भक्तिभाव. ओके ते आपल्याला येतात पण त्यांनी दादांना पाहिलेलं नाही. पण आपल्याला हे माहिती आहे की दादा प्रत्येक केंद्रावर दादांची उपस्थिती आहे किंवा तो जो फील असतो आशीर्वादाचा तो आपल्याला येतो. त्याच्याबद्दल तुम्ही काय? भक्त भाविकांना मी एवढंच सांगेन की जे सांगतात जे तुम्हाला निराकरण सांगितलेलं असतं ते श्रद्धेने आणि निष्ठेने करा. आज तुमचं काम झालं नाही म्हणून तुम्ही सैरभैर होऊ नका, इतरत्र जाऊ नका. कारण इतर ठिकाणी मिळणारा तुम्हाला आसरा किंवा तुमचं दुःख क्षणिक बाजूला होईल, पण इथे निर्भय निवांतपणा जो मिळेल तो इथे कायमस्वरूपी असेल. एवढं तुम्ही करा. दैनंदिन आणि परमार्थ प्रश्नावलीचं तुम्ही चिंतन करा आणि त्याप्रमाणे आपलं आचरण होतं की नाही एवढं फक्त बघा. आरतीला या, हे करा ते करा, सगळं आहेच, पण निदान तुम्ही इथे ज्या वेळेला 10 ठिकाणी फिरून इथे आलेले असता त्यावेळेला तुम्ही इथे श्रद्धा आणि निष्ठा ठेवा आणि त्यांनी जे काही सांगितलेली असेल ती सेवा मनोभावे करा. बाकी तुम्हाला त्याचा अनुभव तुमचा तुम्हीच घ्या. शक्ती स्वरूपात दादाचे दोन अनुभव माझ्या बाबतीतले आणि माझ्या नातेवाईकांच्या बाबतीतले सांगते की मी 7ची शाळा असायची. माझी सवय आहे की बिफोर टाइम अर्धा तास तरी शाळेत गेलं पाहिजे. मी 3:30ला उठून काम
सगळं करून बरोबर 4:30ला पहाटे साधनेला बसत होते. 5 पर्यंत साधना. मग काय काम झालं, गाडी पकडून 6:10ला माटुंग्याला. आणि माटुंगा हे आमचं जन्मगाव असल्यामुळे भीती कधीच वाटली नाही मनात. पण अशी काही घटना घडायची होती, त्याच्या आधी 8 दिवस मला सूचना मिळत होती की सोन्याचं मंगळसूत्र आणि सोन्याच्या बांगड्या घालून जाऊ नकोस. म्हटलं आपण टीव्हीवर बघतो, काहीतरी मनात येतं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. पण ज्या दिवशी ही घटना घडायची होती त्या दिवशी प्रकर्षाने हे जाणवलं, नाही हे 8 दिवस मला जाणवतंय, याचा अर्थ हे काहीतरी आहे. आणि मग आलं मन चिंती ते वैरी न चिंती. तसं टिफिन बॅग मध्ये मी सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र काढून ठेवलं. म्हणजे पर्स ओढली तरी हे सुरक्षित आहे. पास पैसे सगळे टिफिन बॅग मध्ये ठेवलं, पर्स नुसती ठेवली आणि उतरले. खोटं मंगळसूत्र घातलेलं होतं आणि चालले होते. आणि पोद्दार कॉलेजच्या कॉर्नरला अचानक समोरून एक गड्यासारखा माणूस आला. मला म्हणे, ताई माटुंगा स्टेशनला कसं जायचं? म्हटलं हे काय असं 3 मिनिटं चाललं की समोरच माटुंगा स्टेशन आहे असं म्हटलं आणि मी चालायला लागले. चालायला लागल्यानंतर 15-20 पावलानंतर मागून त्याने माझं मंगळसूत्र फेकायचा प्रयत्न केला. ते त्याला कळलं खोटं आहे म्हणून दोन्ही खांद्यांवर त्यांनी मला बोट काढलं. मी ओरडले आणि एक आणखीन 25 पावलावर पोद्दार कॉलेजचे शिपाई होते. त्यांना म्हटलं अहो, आवाज नाही आला. म्हणे नाही आला. आणि इतकी घाबरले. शाळेत आले. आता हा प्रसंग कोणाला तरी सांगितलाच पाहिजे. नेमकी त्या दिवशी माझी खास मैत्रीण, आता खास सगळ्यांना सांगण्यासारखं नाही, तसा झाला. घरी आल्यावर घसा रडले आणि म्हटलं की क्षणोक्षणी विचारतो तुला खरी राखीची नाहीत ना. ते 8 दिवस आणखीन एक शक्ती स्वरूपात म्हणजे विमोचन आजही होतात. माझ्या एका नातेवाईकांना एक आहे बाई, तिला सतत 1.5 महिना एक स्वप्नात एक मुलगा आणि एक विधवा आई याची दिसत होते. आणि तो मुलगा म्हणत असे की मला दही भात आणि बुंदीचे लाडू तुझ्या मुलाच्या हातून मला गेटवर नेऊन ठेव. मी गेले होते तिच्याकडे. म्हटलं कळतं ना आपल्याला काहीतरी झालंय. म्हटलं काय झालं ग, असं काय? म्हणे काही नाही अगं. म्हटलं सांग काय, बघू त्यातून उपाय. तर तिने मला एक कथा सांगितली की एक मुलगा आणि बाई रोज मला येऊन स्वप्नात सांगतायत की दही भात आणि बुंदीचे लाडू तू ठेव. मग म्हटलं केलंस का तू हे? तर म्हणे नाही अजून केलं. म्हटलं मग करू नको. केंद्रावर चल, तिथे 101% याचं निराकरण होणार आहे. अपाय होणार नाही ह्याची गॅरंटी मी देते. उपायच होईल. म्हणाली ठीक आहे. ही बुधवारची घटना. रविवारी जायचं होतं. आता पुण्याला येणं त्यावेळेला शक्य नव्हतं म्हणून आम्ही डोंबिवली केंद्रावर जायचं ठरवलं होतं. गुरुवारी मला म्हणे मी ठेवून आले. म्हटलं मनातल्या मनात मी कपाळाला हात लावला. ठीक आहे म्हटलं, हरकत नाही. रविवारी गेलो, तिथे सांगितलं निराकरण. म्हणे ते मिस्टर करतील का? तिला विचारलं की आम्ही दोघी पटकन म्हणालो हो करेल. नारळ दिला, घरात वाचू फोडला. संध्याकाळी फोडायचा, तो लगेच बाहेर करायचा. आपलं नेहमीची पद्धत आहे त्याप्रमाणे अक्षता टाकून त्या गोळा करायचा. नारळ फोडला, अक्षता टाकल्या आणि रात्री तिने मला पहाटे फोन केला. आम्हाला निघायचं होतं अक्षता गोळा करून हे करायचं. रात्री पहाटे 5:15ला तिचा फोन आला, वरती या, माझ्याच वरती राहतो. बरं म्हटलं आता असं काय झालं ठरलंय तर? म्हटलं आंघोळ करते येते. म्हणे नारळ फोडला आणि रात्री 15 जण उभे राहिले. बरोबर. मग तो मुलगा आला, सगळं निराकरण सामान बघून झालं. शक्ती सर्व दादा असताना झालंय हे नंतर सुद्धा. आणि ते सुद्धा किती आत्ताची घटना आहे ना शक्ती स्वरूपात. ह्याच्या पलीकडे काय आहे? बरोबर काहीच नाही. दादा शक्ती स्वरूपात आहे तर जाणवण्याचीच परत गोष्ट आहे. तरी पण एक प्रसंग कदाचित तुम्हाला मागच्या एखाद्या एपिसोड मधलाच रिपीट वाटेल असा, पण अगदी घडलेला. आणि जसं मी सांगितलं तेव्हा मी जे काही बोलते ना तर ट्राय करते की एक शब्द काय अक्षर सुद्धा त्यातलं काही वावगं असू नये. पण जसाच आहे, आपली बडोद्याला बदली झाली होती आमची 2001-2 वगैरे असं झालं असेल. आणि बदली नौखे होतं. आम्ही 2 जण होतो आणि मैरेश आणि सुरभी होते, लहान होते. आणि आम्ही चाललो होतो बडोदा. तेव्हा अजून जरा लहान गाव नाही, मोठं शहर नव्हतं एवढं ते. आणि गाडीनेच चाललो होतो. असं परत गाडीचाच प्रसंग येईल तसाच.
संध्याकाळची वेळ होती, एक तर भाषा नवीन, रस्ते पण नवीन होते आणि चाललं होतं असं आणि अचानक गाडी बंद पडली परत आणि बंद पडली आणि खरंच अंधारून आलं होतं असं सगळं आणि कोणी नव्हतं आजूबाजूला, सुमसान म्हणजे कोणीच चिटपाखरू पण नव्हतं. संध्याकाळ ते खूप नव्हती, 8-1 वगैरे वाजले असतील असे आणि आम्ही दोघं, कोणी दिसेना, गाडी बंद, काही केल्या चालूच होईना. म्हटलं आता काय करावं, पण जनरली मला अशी काही भीती अजिबात कधीच नाही वाटत, फक्त यांच्या तब्येतीचं सोडलं तर मला कधी काही वाटत नाही. पण जरा असं वाटतं की आता जायचं कसं, कारण भाषा आणि मोबाईल नव्हते हो परत तेव्हा, परत तो मेन मुद्दा येतो की मोबाईल नव्हते, की संपर्क कसा करावा, आपल्या जे ज्ञानाने असतं त्याने चालू करायचा प्रयत्न केला, 5-10 मिनिटं गेली असतील त्याच्यात. पण परत सांगते की अचानक कुठनं तरी 2-3 जण आले, काही ओळख नाही, काही नाही, हिंदी बोले, है ना, अब्बा रहिये, बाहेर आले. त्यांनी एकाने गाडी बसली, चालू केली, त्याने पुढे गेली, उतरला, आप बेटो, बसला आणि आम्ही त्यांना थँक्यू म्हणायला किंवा असं आभार मानायला जातोय. पण हे खरंच आहे, अक्षरशः कोणीही नव्हतं. आणि केव्हा आलेलं आपल्याला असं दिसतं ना की इकडनं आली आहेत किंवा काय, तर हो की नाही बाबा. आणि ह्यांना पण तो चांगला लख्ख आठवतो, मुलालाही अजून लख्ख आठवतो की आम्ही बघितलं, आले, उठे, बसले, 3 जण आले, गाडी चालू करून दिली आणि गेले. म्हणजे हा रिपीट वाटेल किंवा हा करेल, पण तो एक अनुभव मात्र आहेच आहे. आता शक्ती स्वरूपात कसा आहे ह्याचं जर एकंदर परत अभ्यास केला किंवा विचार केला, आता आपण दादांचं साधारण एक 50-52 साली त्यांनी चालू केलं काम, अव्याहतपणे चालू केलं. आता 70 एवढी वर्ष झाली, म्हणजे 4 पिढ्या गेल्या. मला काय म्हणायचंय, आमचे अण्णा गेले, ठीक आहे, त्यांच्या मागोमाग आम्ही पण ह्या गुरु मार्गात आलो, साहजिक, स्वाभाविक, नैसर्गिक पद्धतीने आलो, ते पण ठीक आहे. आमची मुलं सुद्धा जरा ऐकणारी होती. म्हणजे आता जेवढ्या जनरेशन्स बाहेर पडतात, बेबी बुमर्स म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातले, ते आले, ह्याच्यात काही नवल नाही. नंतर आपण म्हणू आम्ही मिलेनियल्स होतो, ते आलो, तेही काही नाही. पण जेव्हा आता जनरेशन एक्स, जनरेशन वाय, जनरेशन झेड येते, अशी अल्फा बीटा वाली येते, म्हणजे आता ही स्वरदा होती, ती पण जेव्हा ह्या कार्यात येते, कारण ही मुलं आहेत ना खूप वेगळी आहेत आत्ताची, त्यांच्या विचारसरणीत, जडणघडणीत आणि व्यक्त होण्याच्यात, की प्रत्येक प्रश्नाचं बिनधास्त विचारतात. आमच्यासारखं पण नाही की आई बाबांनी केले त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करते, ते पण पूर्ण त्यांना व्यवस्थित उत्तर मिळाली, योग्य वाटलं तरच ती कुठे पण हो म्हणू शकतात, नाहीतर येऊ शकत नाही. पण जेव्हा ही लहान मुलं सुद्धा ह्या मार्गात येतात, हा केवळ दादांचा आशीर्वाद किंवा ते शक्ती स्वरूपात काम करतात म्हणूनच ते चुंबकासारखे पण इथे ओढले जातात. अन्यथा हे अशक्यच आहे ना कोणी येणं, त्यांचं कर्म वगैरे ठीक आहे, नाहीतर कोणी नाही येणार इथे. काय तुमच्याकडे काय तामझाम झोप काहीच नाही, काही त्याला बाहेरच्या जगात त्याला काही कोणी मानण्यासारखं, म्हणजे काय त्याने तुमचं क्रेडिट मिळेल का, तुम्ही काही वाढताय असं काही नाही. उलट हेच आहे, उठा, साधना करा, काय हे करा त्या बाबतीत. पण जेव्हा ही मुलं सुद्धा जेव्हा सोशल इंटरनेट किंवा ह्या माध्यमातून सुद्धा येतात इथे, तेव्हा हा मला तर जाणवतं की हे दादा शक्ती स्वरूपात आहेत त्यांच्या, त्यामुळे. आणि अजून एक सांगते की दिव्य, जेव्हा द्वारकामाईत आपण जातो, जेव्हा ज्यांनी कोणी द्वारकामाईत पाऊल ठेवले त्यांना त्या अनुभूती येणारच येणार आहे, की तिथे गेल्यानंतर किती शांत वाटतं, डोक्यातले काही प्रश्न असेल, कोलाहल असेल, तो अगदी निघून जातो. हा अनुभव प्रत्येकाने घेण्यासारखाच आहे, कारण काय म्हणता येईल की एक अनामिक आनंदच ओसंडून जातो. असं पॉवर स्टेशन आहे, ते मेन पॉवर स्टेशन आहे किंवा पॉवर जनरेशन चार्जिंग स्टेशन आहे. तिकडे गेलो की आपण चार्ज होऊनच येतो. आणि हा अनुभव द्वारकामाईत कारण ती दिव्य वास्तू आहे दादांच्या, वहिनींच्या, त्यांनी तिथे अनेक साधना केली, तप केलेत आणि अजूनही ते जाणवतच आहे. कसं मांडता तर मला तर येणार नाही किंवा कोणालाच मांडता येणार नाही की तिथे गेल्यानंतर मला काय आनंद होतो. माझ्या सगळ्या चिंता मिटल्या जातात. आणि केवळ माझ्याच नाही, मी जेव्हा द्वारकामाईमध्ये जाऊन आल्यानंतर ऑफिसला वगैरे किंवा गेले, इतर स्टाफला सुद्धा चांगलं जाणवतं, हा बाबा आज काय काम करत मॅडम, जरा म्हणजे व्यवस्थित आहेत, किंवा त्यांना सुद्धा म्हणजे त्या एवढ्या माहिती, मी फ्रिक्वेन्सी कॅच करते का लहरी माझ्या असतात त्या तिथपर्यंत तर निसंशय जातात, की ते पण वातावरण काही असू दे ते छान वाटतं. आणि हा प्रत्येकाने पाऊल ठेवून घेण्याचा अनुभव आहे. चार्जिंग स्टेशन अण्णा म्हणतात ना, बॅटरी चार्ज करून तिकडे घेऊन पॉवर स्टेशन आहे त्याचं,
की तुम्ही ते करून द्या. त्यामुळे ह्या दिव्य आणि जागा उपस्थिती नसताना सुद्धा केंद्रावर जाऊन मेंटल पीस आहे तो निराळा आहे. तो निराळाच आहे. सगळं तुमचं डोकंच शांत होतं. मी जसं असं लिहिलंय की तेच फक्त बाईक येतात केंद्रावर किंवा नवीन पिढी आहे त्यांना थोडक्यात थोडक्यात म्हणजे जर सांगायचं झालं ना, म्हणजे परत यांचा वेगळा विषय राहील. मी त्या व्यतिरिक्त जो अनुभव आलाय ना तो परत म्हणते. जरा माझं म्हणणं थोडस इतरांना वेगळं वाटू शकेल, पण जो एकंदर अनुभव किंवा जो विचार करून केलेला आहे की भक्त भाविक जेव्हा काही आपलं आरती असते किंवा काय असतं ना, बसतात वगैरे ठीक आहे, पण एक खेदपूर्वक मला नमूद करावं असं वाटतं की अनेकदा ना कधी अशी नखं पडलेली असतात किंवा केस पडले किंवा बसल्या बसल्या कधी कोणी पाणी वगैरे पितं ते सांडतं किंवा बिस्किट हळू काढतात, करतात ते असं जाणून बुजून कोणी नाही करत, पण चुरा पडतो किंवा काही रॅपर पडतं असं पडतं. आणि अनेकदा असं खरंच बघण्यात आलं की असं करा काहीतरी बसल्या बसल्या होऊ शकतं तेव्हा ते बारीक गोष्टी पडतात. तर ह्याचं अगदी कुठेही बसा तुम्ही, हे सिव्हिक सेन्स आणि हे भान तुम्ही ठेवलंच पाहिजे. आणि अशा ठिकाणी तर तुम्ही अगदी आवर्जून ठेवलं. हे का सांगते, कारण सांगितल्याशिवाय कधी कळत नाही. सगळंच काही अगदी चांगलं चांगलं असतं नाही, पण जर जाणवून दिलं तर त्याच्यात नक्की फरक पडेल. कोणाला लागावं असं मात्र हेतू नाही. पण हे जर जेव्हा तुम्ही नंतर झाडायला घेता ना तेव्हा तुम्हाला कळतं तुम्हाला 100% केस नख काहीतरी कुरतडलेलं पायाचं असं तसं बारीक चुरा दिसतो. तर हे आपण हे जाणीवपूर्वक तुम्ही अजाणतेपणे करत असाल, पण जाणीवपूर्वक आता त्याच्यात हा बदल हे परत बाहेरचं झालं. पण दुसरं असं मला अजून म्हणायचं आहे की जर आता बघत असाल, आपण म्हणतो नेटफ्लिक्स वगैरे आपण बघतो किंवा काही बघतो असं बाकीचं, तर एक रिसर्च असा आहे की फेथ इंडस्ट्री त्याला नाव दिले, म्हणजे हे जरा मार्केटिंगचं झालं असं. फेथ इंडस्ट्री ही ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न हे असेच विचारले जातात. कारण हे जर आपण म्हणतो ना VUCA वर्ल्ड ही आता टर्म झाली, व्होलाटाईल, अनसर्टन किंवा कॉम्प्लेक्स किंवा अँबिग्युटी, सगळीकडे अस्पष्टता संदिग्धता अशा जगामध्ये ही मुलं आताची राहिलेत ज्यांना स्थिरता अजिबात नाहीये. पण सगळं भौतिक सुख असतील पण ते अनुभव घेण्याची किंवा त्याच्यात ते रमत पण नाही. तात्पुरती त्यांना गंमत वाटत असेल, सुख मिळत असेल, पण ते शाश्वत नसल्यामुळे ते पण त्याच्यात वेगळेपण जाणवतं त्यांना. तर ह्यांना त्यामुळे जर प्रश्न सगळ्यात कुठले विचारले जातील तर त्याचा स्टडी आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि याच्यात पण आलेला आहे की सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात माझं पुढे काय किंवा मला शांती कशी मिळेल. तर हा सगळ्या नेटफ्लिक्सला वगैरे मागे टाकणारे फेथ इंडस्ट्री मध्ये येतं. तर माझं एक असं म्हणणं आहे, हा माझा विचार आहे, मार्गदर्शन आहे, आणि ह्याच्यावर जर तुमचंही काही वेगळं मत असेल तर ते मला जाणून घ्यायला पण आवडेल. जेव्हा आपण म्हणतो की आपल्या प्रार्थनेमध्ये पुढील जन्माची जन्मांची व्हायला एक विरामचिन्ह, एक अनुस्वार जेव्हा तो सुद्धा यायला किंवा त्याच्यात बदल करायला आपल्याला वाट पाहावी, म्हणजे जेव्हा आज्ञा झाली तेव्हाच आपण ते करू शकलो. म्हणजे एवढं आपलं मेटॅक्युलसली किंवा ह्याने आपण करतो. पण आता जर आपण पाहिलं तर आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूढी परंपरा झालेल्या आहेत आणि ह्या जर स्पष्टता नाही आली, त्याच्यात नाही आलं तर ही मुलं त्याच्यापासून दुरावली जातात. शेवटी ह्या मार्गात जे येणार आहेत ते त्यांच्या कर्माने संचितानेच येणार आहे. असं पकडून आणून एनरोल आपण नाही करू शकत, त्यांच्या कर्माने येणार आहे. पण जर ह्याच्यात जास्त स्पष्टता आली, स्पष्ट अगदी सांगायचं झालं, उदाहरणासाठी म्हणून सांगायचं झालं तर असं दिसतं काही ठिकाणी साईशक 44 आहे, काही ठिकाणी 45 आहे. आरती आपण जे म्हणतो तिच्यात बराच फरक आहे. प्रार्थना म्हणतो तिच्यातही हे मान्य करा तुम्ही आणि सगळ्यांनी मिळून एक द्वारकामाई एक प्रमुख केंद्र माना किंवा काय असेल त्यांच्याशी बोलून एक एसओपी म्हणतो. आता जर ह्या भाषेत बोलते म्हणून मी एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणा, अशा पद्धतीने करा की कारण हे काय होतं आपण येतो आणि कोणाला बोलावंसं दबतात किंवा जाऊ दे माझं काम आहे असं करून, पण हे पण मांडणं गरजेचं असं मला वाटतं की त्यातनं दादांना आनंद होईल ना जर सगळे एकत्र आलो तर किती आनंद होईल. एक पाऊल जरी आपण पुढे आलं, काय असेल ते असू दे, पण एक सूत्रता आणा त्याच्यात. आरती चांगल्याच पद्धतीने म्हणा. मी म्हणते त्याला एवढी मजा नाही येतो जेव्हा मी
द्वारकामाईत जाऊन दादांबरोबर जेव्हा त्यांची ऐकते किंवा म्हणते, त्याला जी गोडी किंवा जी आहे, जे साधन करायचंय ना, केवळ त्यातनंच येणार आहे. मी ओंकार केंद्रावरची जाऊन आणि खास करून पॉवर स्टेशन द्वारकामाई एक मानून जर त्यानुसार जर केलं ना, तर किती छान होईल, किती दादांना आनंद होईल. आणि त्याच्यामुळे जे येणार आहेत, जी मुलं आहेत, नवीन पिढीतलीच मुलं आहेत बुका वर्ल्ड मधली, त्यांना सुद्धा जर एक समान दिसलं ना, तर त्यांना आनंद होईल. जरा कुठे एकाचं वेगळं दिसलं ना, खरं तर दादानी सांगितलं, तुला प्रतिमा दिलेत ना, त्याचं पूजन कर. तर त्याचं पूजन केल्यानंतर मला कुठेही जायची खरंच गरज नाही. पण तरी पण आपण का जातो? कारण एक सांघिक क्रिया जेव्हा आपण करतो, त्याचं फळ आपल्याला 10 पटीने नाही, लाखो पटीने मिळतं. आणि त्याला एक आकार येतो सगळ्यांच्या ह्याच्यात. मी जरा काय चुकत असेल तर तिथे साधलं जातं. तर सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही सगळे एक व्हा आणि एक पद्धतीने करा. कोणाचं एक वेगळं आहे, कोणाचं एक वेगळं आहे ना, त्याच्यात संदिग्धता खरोखर निर्माण होते. आणि जर ते निराकरण नाही केलं गेलं तर मग एवढी काही मजा नाही येणार. किंवा येणारे असतील ते पण म्हटले, बाबा इनका कुछ लगे इनका कुछ लगे, कुछ दम नाहीये, कारण त्यांनी अनुभव नाही घेतलेला. आणि ह्यापेक्षा ह्याच्यावर बघा की दादांना किती आनंद होईल त्याच्यात, जर आपण एकत्र आलो सगळे. तर त्याच्यासारखं काहीच होणार नाही ना. आणि एक संधतेचा आणि खुल्या संवादाचं जर सुधारण्याचं झाला, तर आपल्या म्हणजे सुधारण्याच्या भावनेला एक हातभार लावला तर दादांना अपार आनंद होईल. हे खरं आहे का खोटं आहे तुम्ही सांगा. आणि याच्यावरच तुमचं एक सूत्रीपणा मात्र असलाच पाहिजे. ऐका, जर तुम्ही अनुस्वारासाठी हे आपण हे करतोय, तर नको का हा एक सूत्रीपणा आपल्या ह्याच्यात. आणि दादा आहेत मेन तर ते करायलाच पाहिजे. सगळं पाहिजे. या जरी आता हिने सांगितलं ते अप्रतिमच होतं की अप्रतिम नाही, मला जे वाटलं किंवा योग्य आम्हाला वाटलं म्हणूनच. कोणाला काय आणि वाटतं परत मी आम्हाला सांगते, हे संधी माझं दिल्यामुळे. वैयक्तिक आमचं मत आहे. वैयक्तिक मत आहे. दादांनी जे आखलेलं आहे त्यात अशा छोटी का हा प्रश्न मनात उद्भवतो. आता आम्ही लहानपणापासून अगदी ही आजची वेळच नाही, ही आजची टॅगलाईन आहे. आणि दादांनी इतकं सोपं केलंय, ओंकार साधना करा, कमीत कमी दैनंदिन प्रार्थना म्हणा, इतकं सोपं करा, वेळच नाही. माझं म्हणणं असं आहे, इच्छा तेथे मार्ग. ओंकार साधना ही झालीच पाहिजे. 24 तास काही तुम्ही कामात बुडलेले नाही. आणि त्यांनी ही सवलत दिलेली आहे की केव्हाही करा, पण करा. पण त्यापुढे त्यांनी असं म्हटलंय की वेळ जर पाळली तर बाबा तिथे आशीर्वाद द्यायला आलेले असतात. तुम्हाला वेळ नाही. दुसरी अशी गोष्ट की शक्यतो पांढरे सुती कपडे घरी सुद्धा, केंद्रावर जाताना आपण पांढरे सुती कपडे वापरतो, घरी सुद्धा शक्यतो सुती कपडे पांढरे, धुतं वस्त्र त्यांनी म्हटलं त्यात पांढरे कपडे वापरावे. अगदीच जर तुम्हाला शक्य नसेल तर अगदी फिकट रंगाचे कपडे साधनेसाठी वापरावे. ही गोष्ट आणि ओंकार साधना ही झालीच पाहिजे. निश्चित किमान दादांनी म्हटल्याप्रमाणे दैनंदिन प्रार्थना तरी म्हणा, केंद्रावर महिन्यातून एकदा तरी आरतीला उपस्थित राहा. काय तुमचं कल्याण होईल याची अनुभूती ज्याची त्यांनी घ्यावी, एवढंच मला म्हणायचंय. हा मार्ग सोडू नका. तेवढं तुझं काय म्हणजे आता तुम्ही सांगितल्यानुसार भक्त भाविकांनी किमान एकदा तरी आरतीला जावं, निश्चित ओंकार साधना करावी. तर ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना, ह्या ज्या साधना दादांनी नेमून दिल्या आहेत, या आपल्या कार्याला पूरक कशा आहेत, ह्या जर आणखी सांगता आलं तर. अगदी मी सुरुवात करते. ज्ञान साधना सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान साधना तर केंद्रावर महिन्याच्या पहिल्या रविवारी होता. आवर्जून आपल्या पाल्याला केंद्रावर ज्ञान साधना वर्गासाठी नेलंच पाहिजे. याचं कारण आजचं जग इतकं अस्थिर आहे, अराजक मानलेलं आहे. कुठलंही समोर चित्र स्पष्ट नाही. साधा 10वीत अनुत्तीर्ण झालं, कमी मार्क मिळाले, नोकरी मिळाली नाही, नोकरीतून काढून टाकलं, माझ्यावर डोक धरतायत, आत्महत्या करतात. कारण हा कुठलाही संस्कार या पिढीवर होत नाही. तो ज्ञान साधनेद्वारे होतो. मुलांना हे नेलं तेव्हा ती मानसिक खंबीरता एवढ्या क्षुल्लक, त्यांच्या प्रत्येकाच्या दृष्टीने ती गोष्ट मोठीच असेल, पण म्हणून जीवन संपवावं किंवा तुझं चांगलं झालं, तू माझं वाईट केलं म्हणून मी तुझा खून करावा, ही मानसिकता, अस्थिरता
ना नाही होऊ नये. उपजणारच नाही. त्यामुळे ज्ञानसाधने वर्गाला मुलांना मिळणं अत्यावश्यक आहे. दुसरी गोष्ट, पाठ्यपुस्तक पूजन आपल्याकडे आहे. पाठ्यपुस्तकाचे शुभदिन पण लिहिलेले असतात. शाळा सुरू होण्यापूर्वी, कॉलेज सुरू होण्यानं तर ते पाठ्यपुस्तक जसं दिलंय त्याप्रमाणे ते करावं, जेणेकरून आपल्या पाल्याचं विद्यार्जन व्यवस्थित पूर्ण होणार आहे. हा अनुभव प्रत्येकाने घेतलाय, आम्ही तर घेतो. तसं ते मात्र करावं. दुसरी गोष्ट अशी की हे संस्काराचं झालं. आरती साधना अत्यंत भावपूर्ण, आर्थपूर्ण अशा आपल्या आरत्या आहेत. केंद्रावर एकदा तरी गेल्यानंतर ती आरती तुम्हाला येत असो किंवा नसो, ऐकल्यानंतर क्षणभर सगळ्या विमंचनाचा विसर तुम्हाला पडतो. त्यातून दादांनी सांगितल्याप्रमाणे निराकरण हळूहळू होत असतं. दुसरी गोष्ट अशी की हळूहळू गोडी लागते आपल्याला आणि मग तुम्ही इकडे यायला लागता. त्यामुळे आरती साधना महिन्यातून एकदा तरी नवीन पिढीसाठी आम्ही तर जातो आणि येतातच केंद्रावर जे जुने आहेत किंवा ज्यांना हे कळलेलं आहे. त्यानंतर दादांनी ओंकार साधना शिकवली की स्वतःची शरीर शुद्धी आणि त्या आता कोणी सूर, ताल, लय, उच्चार, मध्य, लय आम्ही काही परिपूर्ण नाही, पण तुम्ही जर ह्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न घरी आणि केंद्रावर जाऊन जर केला तर त्यामुळे तुमचं तर कल्याण आहे, तुमच्या बरोबर त्या लहरींमुळे सगळ्यांचंही निराकरण कल्याण होत असतं हे निश्चित. आणि शेवट त्यांनी मुलाखत साधना घेतली. अशा छोट्या छोट्या मुलाखती होतच असत, शेवटी संमेलनं घेतली. दादांनी जर आधीच कठीणाकडून सोप्याकडे गेले असते तर भक्त भाविक पळाले असते असं दादांनीच म्हटलेलं आहे. दादांनी सुरुवात सोप्यापासून कठीणाकडे केली. मग या जन्मोत्पत्तीचं कारण काय आहे, वंशविमोचन काय, कर्मविमोचन काय, ऋणमोचन काय, ह्याबद्दलचं गूढ गहन तत्वज्ञान जेव्हा आपण तयार झालो तेव्हा त्यांनी ते अतिशय सोप्या शब्दात, नुसत्या सोप्या शब्दात नाही, अनेक जीवनातले सामान्य व्यवहारातले दाखले देऊन पटवून दिलेलं आहे. तेही महत्वाचं आहे. आणि ते एकमेकांशी सगळे ज्ञानसाधनेपासून मुलाखत साधनेपर्यंत एकमेकांशी संलग्न आहेत. त्याचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. किमान पुन्हा एकदा म्हणेन की आरतीला तरी हजर राहा, दैनंदिन प्रार्थना तरी म्हणा, आणि वेळ नाही ही सबब नाही, इच्छा ते मार्ग, ओंकार साधना ही झालीच पाहिजे. बरोबर आहे. आजकाल डिप्रेशन आणि मी म्हणेन ज्वलंत ज्ञान प्रश्न आहे हा. साधनेमध्ये जेव्हा बालक जन्मतो त्यावेळेला निसर्ग प्रौढ होईपर्यंत त्याला मदत करत असतो. तर लहानपणीच जर आपण त्याच्यावर संस्कार केले, प्रौढावस्थेत जेव्हा निसर्ग सोडून जातो तर लहानपणी मुलाने स्तोत्र वाचलं असेल, साधना केली असेल किंवा आणि काही देवतार्चन केलं असेल, ते पुन्हा कार्यान्वित होत. हा ज्ञान संवेदना मार्गाचा खूप मोठा महत्त्वाचा. आणि आरती साधना आपण म्हणतो तर ती नवनाथांची शक्ती, सिद्ध साधना आणि पंतांचा शब्द ब्रह्म आरतीत असल्यामुळे आपल्या गुरुदीक्षा, विमोचन आणि वैखरीची शुद्धता होते. हा एक महत्वाचा आहे. आणि ओंकार साधना आपण म्हणतो की आपल्याला अंतर्गत शुद्धता आहे, हे तर आहेच, पण ओंकार साधना बाहेरही करतात ती. आपल्या ओंकार साधनेतलं महत्व असं आहे की जो आपण प्राणवायू घेतो तो गुरुशक्ती अधिक कृपाशीर्वाद अधिक ओंकार तत्व अशाने युक्त असा जेव्हा प्राणवायू आपण शरीरात घेतो त्यावेळेला जे निसर्गतः अशुद्धीकरणाचं शुद्धीकरण रक्ताचं जे 3 दिवसात होतं त्याचं प्रमाण ह्या साधनेमुळे आपल्याला 24 तासात होतं. केवळ ह्या याच्यामुळे हे जास्त महत्वाचं. आणि मुलाखत साधना म्हणजे सुद्धा एक कृपाशीर्वादच आहे आणि ती श्रवण भक्ती आहे. तर याच्यामध्ये काय होतं, आपण जी नित्य साधना करतो त्याचं ज्ञान होतं, आपल्या प्राप्त जीवनात अडीअडचणी काय येतात ह्याचं ज्ञान होतं. नंतर आपण जो जीवनाकडे प्राप्त जीवनाकडे बघण्याचा अज्ञानाने बघण्याची विचार दृष्टी बदलते आणि मनुष्य दुर्लभ असं मानवी जीवन आपल्याला त्याचं सार्थक कसं करावं हेही या मुलाखतीद्वारे आपल्याला कळतं. त्यामुळे त्याचं मनन करणंही तेवढंच महत्वाचं आहे. एवढंच आहे. आता आपल्याला माहिती आहे आपल्या कार्यात म्हणजे आपलं पारमार्थिक हे विकास होतच आहे, त्याचबरोबर सामाजिक जे आपले जबाबदारी आहे ती पण दादांनी वंदनीय दादांनी आपल्याला हे सांगितलेली, त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे.
की आपण कसं त्याला हातभार लावला पाहिजे. तर त्याबद्दल काय त्याबद्दल असं म्हणता येईल की परमार्थ प्रश्नावलीमध्येच मिळालेला आहे की, आणि दादा म्हणतात की मनुष्याचं जीवन हे 25% आहे आणि 75% तुम्ही इतरांसाठी करा. पूर्वीच्या काळी आपण विद्यादान करत होतो, आता आपण पैशाने करतो. तर इतर लोकांचाही त्या आपल्या प्राप्त जीवनात प्राप्तीमध्ये वाटा आहे असं समजून जर तुम्ही वागलात आणि काही केलं तर त्याचा लाभ तुम्हालाच होणार आहे. कसं आहे, आपण जरी म्हटलं माझं मी सगळं केलं तरी समाजाच्या आधाराशिवाय हे काही घडत नाही. आणि त्यामुळे मी शाळेत, म्हणजे हे ऐकल्यानंतरच मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना सांगत होते की तुम्ही समाजाचं ऋण फेडलंच पाहिजे. तुम्ही जेव्हा नोकरीला लागाल, भले तुम्हाला 100 रुपये मिळतील, 2 रुपये तरी समाजाला ते परत केले गेले पाहिजे. त्याचा मी त्यांना आपला उत्तम मार्ग सांगणं त्यांचं हे नव्हतं, पण आपला हा उत्तम मार्ग आहे की साहित्यात्मिक समितीतर्फे जे काही आपण पैसे ठेवतो यथाशक्ती, ते कृपाशीर्वादाने इतर संस्थांना जातात. त्यामुळे होणारा जो काही त्या लोकांना, आणि ही भावना नाही मी ह्या संस्थेला दिले बरं का, कोणाला दिले माहित नाही, अहंकाराची भावना, किंवा मी लाख दिले, 50 दिले, 10 दिले, त्यांनी असं म्हटलं नाही की 500 द्या. यथाशक्ती जे काही मला देता येईल त्यातला मला जो आनंद आहे, आणि कुठे आणि कोणाला मदत झाली ती वंदनीय दादांच्या कृपाशीर्वादाने होणार आहे. आणि विश्वकल्याणाचं जे कार्य आहे ते असं अवघ्यात चालू राहणारच आहे. आणि त्यासाठी सामाजिक ऋण फेडलं गेलं पाहिजे, हे दादांनी आखून दिलेलं आहे. त्याप्रमाणे साई स्वाध्याय मंडळातर्फे आपण हे केलंच पाहिजे यथाशक्ती. या सर्वांमध्ये मी असं सांगेन की हे आधुनिक काळातील भागवत आहे आणि आपण ते प्रत्यक्ष घडत असताना त्याचे साक्षीदार आहोत. यापरते भाग्य ते काय आपल्याला. नंतर आम्हाला वहिनींबद्दल बोलायचंय. वंदनीय दादा हे 11वे नाथ होते आहेत म्हणजे या प्रतिवाद करणाऱ्यापणे आहेतच. तरी सुद्धा वंदनीय वहिनींविषयी बोलल्याशिवाय हे पूर्ण होणार नाही. वंदनीय वहिनी इतक्या प्रेमाने सदैव हसतमुख, केंद्रावर लाखो लोक येतात, पण जेव्हा होत्या तेव्हा हसतमुख, प्रत्येकाची प्रसन्न आवर्जून प्रेमाने मृदू शब्दात विचारपूस करत होतो. त्यामुळे आम्ही जेव्हा द्वारका माहिती येत असो तेव्हा वरती आशीर्वाद मिळाला तरी वहिनीला भेटल्याशिवाय जायचं. आणि वहिनी इतक्या ह्याने बोलायच्या ना, किंवा काय असं वाटायचं की त्यांच्यासाठी केवळ मीच खास आहे असं ते जाणून द्यायचं. हे माझ्याशी असे बोलायचे, काय गं कशी असं, माझं बस मीच एकटी त्यांची लाडकी असं मला त्या वाटायचं. बाबतीत अण्णा म्हणालेले की अण्णा एकदा द्वारकामाईत गेले आणि वहिनींना भेटले, तर वहिनी म्हणाली बापू काहीतरी सांगा हो. का अण्णा दादानी काय सांगितलंय मला सांगा मुलाखतीचं. तर अण्णा म्हणाले अहो वहिनी मी काय सांगणार, तुम्हीच मला सांगायचं. तर त्यावर वहिनी म्हणाल्या होत्या अहो बापू काय सांगू तुम्हाला, जरा काम आटपून हात पुसून अशी बाहेर बसते तोच बाबा म्हणतात बेटी 4 लोग खाने के लिए आने. काय सांगणार. तर वहिनींबाबत आम्ही एवढंच म्हणू. त्यांचं यथार्थ वर्णन असं आम्हाला एक वाटतं. प्रसंग की माझ्या नातवाची गुरुसंस्था म्हणजे मौंजी बंधना पंडे उपनयन संस्था केंद्रावर झाले. वहिनी कधी द्वारकामाईतून खाली येत नसत. त्या वर्षी बहिणी आल्या होत्या आणि विशेष असं की अण्णांच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही सारखे धावलोय असं कधी नाही. एवढ्या भक्तांमध्ये मी खाली उतरले पहिल्यांदा की आता घरी जाऊन नातू येईल, तर त्याच्यासाठी खाली उतरले. वहिनी समोर बसलेल्या होत्या. अगो वासंती काय करते, माझी नाही तू काय कुठे नोकरी संपली, माझ्या 3ही बहिणींची त्यांनी आवर्जून चौकशी केली. एवढ्या आम्ही कधी अशा फारचं उत्पळ भेटलेलो नाही, तरी त्यांनी आवर्जून म्हटलं आज माझ्या नातवाची ही गुरुसंस्कार झाला म्हणे आहे का वर. तो जो प्रसंग आहे त्यांना त्याला आशीर्वाद मिळाला, दादांचा मिळाला, पण वहिनींना नमस्कार केला. आणि वहिनींशिवाय हे पूर्ण होणारच नाही. त्यांचं यथार्थ वर्णन आम्ही पुढच्या 4 ओळीत करतो. ते म्हणजे असे तू बिलचे या संसारी उभा जन्म अंधारी, नाते जडले मातीशी पाने झेपती आकाशी, नाही पाहिला प्रकाश नाही घेतला श्वास,
वृक्ष उंच वाढवावा हाच मनी होता ध्यास. वृक्ष म्हणजे याचा साई साहित्य आध्यात्मिक समितीचा हा वावा. खूप यथार्थ पद्धतीने तुम्ही आवर्जून उल्लेख केला आणि त्याची माहिती पण सगळ्यांना कळून मिळाली. म्हणजे दादांचं कार्य जितकं मोठं आहे त्या मोठ्या कार्याला बहिणीचा जो आधार होता, बोल आणि त्याशिवाय अनमोल शक्यच होतं. अबोल आणि अमौलिक साथ साथ लाभली त्यांच्याशिवाय पूर्ण होणारच नाही अशी आमची धारणा आहे. नाही नाही नाही, त्यात वाद निसंशय आहे त्यात. निसंशय. तर आपण तुमची आवडती आरती म्हणू. नक्कीच नक्कीच. ते हे चालू करताय का? नाही तीनच Fountain. कडव्यांची नाही टाळ नाही म्हणजे. हा? पण एक टाळ. हा गुरु नक्की वाजत काय आहे. तुमच्या हिशोबाने आणि आरती स्टार्ट. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. शरणची जाता ब्रह्म जाहलो. शरणची जाता ब्रह्म जाहलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. मस्तकी वरदहस्त पडता. मस्तकी वरदहस्त पडता. याची देही मुक्त जाहलो. याची देही मुक्त जाहलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. शरणची जाता ब्रह्म जाहलो. शरणची जाता ब्रह्म जाहलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. साधन सेवा काही न घडली. साधन सेवा काही न घडली. मृत्यू मारुनी अमर जाहलो. मृत्यू मारुनी अमर जाहलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. शरणची जाता ब्रह्म जाहलो. शरणची जाता ब्रह्म जाहलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. दत्तावधूत प्रेमळ सद्गुरु. दत्तावधूत प्रेमळ सद्गुरु. नित्य प्रेमे भजनी रंगलो. नित्य प्रेमे भजनी रंगलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. शरणची जाता ब्रह्म जाहलो. शरणची जाता ब्रह्म जाहलो. गुरु चरणाचा महिमा थोर. गुरु चरणाचा महिमा थोर. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य को. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय.
श्री गुरुदेव दत्त. ते मला अजून चालेल. धन्यवाद. आज आपण सगळे इथे भेटलो आणि ह्या दिवाळीच्या शेवटाला जो काही छान कार्यक्रम झाला तो खूप सुंदर आपली मुलाखत झाली आणि 2 तासाची मुलाखत झाली. तुमचा जो एक तुम्ही विनंती केली की त्या नागपूरच्या भक्त भाविकाला जो हे पोचवायचा आहे तर नक्की पोहोचवू. आणि खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. कुलकर्णी सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप खूप धन्यवाद. आपण संपर्कात राहू. नक्की राहू.